शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात, इथे एक आयशर जी आहे ते सौर कृषी पंपाचं ते लोड होऊन आलेलं आहे। तुम्ही बघू शकतात CRI कंपनीचे पंप याच्यामध्ये 10 ते 20 शेतकऱ्यांचे पंप आहे। आता इथे विषय असा झाला आहे की शेतकऱ्यांना त्यांचे जे CRI कंपनीचे पंप होते म्हणजे मटेरियल होतं ते भेटलेलं आहे, परंतु तुम्ही बघू शकता तिथे पूर्ण आयशर खाली व्हायचं काम चालू आहे। आणि विषय असा झाला आहे की त्यांना त्यांचा पंप भेटून सुद्धा आपल्या शेतामध्ये फिट करता नाही आला। तो कशामुळे नाही आला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मग चला व्हिडिओ सुरू करूया। तर शेतकरी भावांनो, विषय असा झाला होता की तुम्ही इथे बघू शकतात आपली CRI कंपनीची गाडी खाली व्हायचे काम चालू झाले होते आणि शेतकऱ्यांनी खूप गर्दी इथे केली होती। तुम्ही इथे बघू शकतात आपले जे मटेरियल आहे ते गाडीमध्ये लोडिंग करण्याचे काम चालू झाले होते, परंतु जे गाडी खाली करीत होते त्यांच्या चुकीमुळे आपला जो पंप आहे तो आपल्या शेतामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला फिट करता आला नाही। म्हणजे विषय असा झाला होता की ज्या शेतकऱ्याचे 5 HP पंप होता त्या शेतकऱ्याला 1 ते 2 पाट्या 3 HP गेल्या होत्या आणि ज्या शेतकऱ्याचा 3 HP पंप होता त्या शेतकऱ्याला 5 HP 2-3 पाट्या गेल्या होत्या। मग विषय असा झाला होता की आपलं जे मटेरियल आहे ते शेतकऱ्यांनी खड्डा घेतला आणि खड्डा घेतल्याच्या नंतर आपलं मटेरियल वावरामध्ये नेलं, बीम उभा केला, स्ट्रक्चर फिट केले। फिट झाल्याच्या नंतर वरच्या जे पाट्या होत्या त्याची साईज व्यवस्थित फिटिंग करण्यामध्ये येत नव्हती आणि नंतरून त्याचे जे वॅट होतं 3 HPच्याला 500 वॅटची पेट लागते भावांनो। आणि 5 HPचे जे स्ट्रक्चर असतं सोलर पंप असतो त्यासाठी आपल्याला 530 वॅटचा। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जेव्हा पण आपलं जे मटेरियल आहे ते आपल्याला घ्यायचे आहे त्यावेळेस आपल्याला एक काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आपलं जे मटेरियल आहे ते आपण व्यवस्थितपणे चेक करून घ्यावे। आपल्याला व्यवस्थितपणे सर्व फिटिंगचे सामान भेटलेले आहे की नाही। समजा आपल्याला एखादी प्लेट जरी चुकीची आली त्यावेळेस आपला जो सौर कृषी पंप आहे तो आपल्या शेतामध्ये आपल्याला फिट करता येत नाही, कारण की आपली जी प्लेट असते तिचीवाली जी साईज असते ना ती व्यवस्थितपणे तिथे फिट होत नाही। आणि 5 HPची जी प्लेट आहे तिची जी वॅट आहे ना ते खूप मोठे असते आणि जी 3 HPचं वॅट आहे ते थोडं कमी असते, त्यामुळे आपली मोटर जी आहे ती जळायची शक्यता खूप असते। तर शेतकरी मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे आपले मटेरियल चेक करून घ्यावा आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इतर शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्या शेतकऱ्याचे सुद्धा जे मटेरियल आहे ते केव्हा येणारच आहे। धन्यवाद।